नमस्कार मित्रो, फॉर्म भरण्यासाठी आता काय थोडे दिवस बाकी आहेत. सर्वांनी बॅट्समॅनसाठी फॉर्म भरून घ्या, ज्याला जे बॅट्समॅन तयारी करतो त्यासाठी. आणि गोंदिया जिल्ह्यासाठी बऱ्याच पोराचा संभ्रमण आहे की फॉर्म टाकू शकतो का. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑल महाराष्ट्र फॉर्म टाकू शकतो. कुठल्याही पोराला असं काही हे नाही की गोंदिया जिल्ह्यामध्ये SRPFसाठी कटोला काय असं काहीतरी गट क्रमांक 18ला आहे तिथं, काही जिल्ह्यामध्ये ठराविक जिल्ह्यासाठी त्या साईडच्या. पण गोंदिया बॅट्समॅनसाठी ऑल महाराष्ट्र कुठल्याही बी टाकू शकतो. तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघा तिथे, म्हणजे जाग्याचा अनालिसिस करून की तिथं फॉर्म टाका. गोंदियाला काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी बँडचं एकदम कमी जागा फॉर्म गेल्यात, काही ठिकाणी बरेच गेलेत. तर ते फॉर्मचं व्यवस्थित चेक करा कुठं कमी आहेत कसे आहेत, आणि तुम्हाला जे जिल्हा निवडला आहे तर त्या जिल्ह्याला फॉर्म टाकून द्या. आणि आपण एक वेस्टर्न लिपीच्या PDF ची एक PDF ज्याला पाहिजे असेल त्यासाठी काढलेलं आहे. जे मुलं घेतील PDF त्यांच्यासाठी एक स्वतंत्र ग्रुप बनवलेला आहे, आणि भरतीपर्यंत किंवा ट्रायलपर्यंत बँडच्या ट्रायलपर्यंत त्यांना अपडेट दिलं जाईल. एक स्वतंत्र ज्यांनी PDF घेतले त्याचा स्वतंत्र एक WhatsApp ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये त्यांना ॲड करून जे पण इन्स्ट्रुमेंट वाजवणारे आहेत, क्लारनेट असो, ज्याला जो इन्स्ट्रुमेंट जमतो त्या इन्स्ट्रुमेंटची माहिती किंवा त्या इन्स्ट्रुमेंटबद्दल काही 1-2 मार्च काही गाणी असे त्या संदर्भात दिलं जाईल. ज्यांना कोणाला PDF घ्यायचं त्यांनी PDF घ्या. PDF साठी हा माझा नंबर दिलेला आहे वरी, त्या नंबरवरती WhatsAppला SMS करा, कॉल नका करू. WhatsAppवरती ग्रुप आहे, त्याच्यावरती तुम्हाला भरतीपर्यंत अपडेट भेटेल. आणि वेस्टर्न लिपीची, विशेषतः वेस्टर्न लिपीची माहिती हे ग्रुपवर भेटेल. कारण मी 1-2 व्हिडिओ असे पण यूट्यूबला टाकीतच राहीन. पण ज्यांनी पे केले किंवा फीज भरून ज्यांनी PDF घेतले त्यांचा ग्रुपवरती मी काही PDF संदर्भातले काही प्रश्न टाकतो. त्याच्यानुसार तुम्ही मला उत्तर, म्हणजे तुम्हाला प्रश्न उत्तराची माहिती होईल. किंवा रोजच्या रोज असं 2 दिवसाला 3 दिवसाला मी वेस्टर्नबद्दल माहिती टाकत असतो. त्याचे छोटे छोटे व्हिडिओ करून पाठवत असतो. आणि लिपीबद्दल काय महत्त्वाचं आहे किंवा काय पाठ करायचं ह्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती देतो. कारण मागच्या वेळी भरती झाली त्या अनुषंगाने बऱ्याच पोरांना मागच्या वेळी कशी भरती झाली किंवा काय विचारतात ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. किंवा बरेच लिपीचा बी काही पोराकडे भाग आहे. पण ह्यावेळेस जर त्यांनी एक्स्ट्रा लिपी विचारू शकतील किंवा लिपीबद्दल थोडंसं आलटीपलटी करून विचारू शकतील. त्याच्यामुळे लिपीचे पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. जे पोरं पुणे फॉर्म भरत असतील, मुंबई भरत असतील, नवी मुंबई फॉर्म भरत असतील, अशा ठिकाणी ज्याला फॉर्म भरेल त्याला वेस्टर्न लिपीसाठी थोडंसं नॉलेज जास्त लागेल, माहिती जास्त लागेल. त्यांच्यासाठी हा फायदेशीर ठरेल. वेस्टर्न लिपीचं कदा प्रश्न टाकू मी समजून पण सांगतो आणि व्हिडिओ पण टाकतो त्याचे.